सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। डॉक्टर जयश्री लिंगे गवळी यांचे निधन 5 जुलै 2024 रोजी झाले आहे। त्यांचा 10व्या कार्यक्रम दशक्रिया अस्थि विसर्जन कार्यक्रम रविवार दिनांक 14 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजता चंद्रभागा भीमा नदीच्या काठावर मुंडेवाडी तालुका पंढरपूर येथे होणार आहे। शोकाकुल लिंगे गवळी परिवार। डॉक्टर जयश्री गवळी महिला डॉक्टरांची आत्महत्या, विनम्र अभिवादन। डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी BA MS स्त्रीरोग तज्ञ, सत्यशोधक, उद्योगपती, ओबीसी नेते श्री शंकरराव लिंगे व सौ सुनंदा शंकरराव लिंगे यांची लाडकी ग्रेट ज्येष्ठ कन्या यांचं शुक्रवार दिनांक 5/7/2024 रोजी दुपारी 1 वाजता दुःखद अकस्मात निधन झालं। डॉक्टर जयश्री लिंगे गवळी यांचा जन्म 20 जानेवारी 1985 रोजी अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे झाला। लिंगे कुटुंबामधील ती पहिलीच मुलगी असल्याने लिंगे परिवारात सर्वांची लाडकी होती। सर्व लिंगे परिवारामध्ये तिला मानाचे स्थान होते। सर्वजण तिचा सन्मान करत होते, आदर्श घेत होते। तिच्या जन्मानंतर लिंगे कुटुंबाची अतिशय वेगवान प्रगती झाली। KG ते 10वी पर्यंत शिक्षण शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल, धवलनगर, अकलूज येथे झाले। 11वी 12वी सायन्स साइडने सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे झाले। BA MS वैद्यकीय शिक्षण विजापूर येथील BDL कॉलेजमध्ये झाले। नंतर 2009-10 युनिक हॉस्पिटल सोलापूर येथे स्त्रीरोगतज्ञ म्हणून प्रॅक्टिस केली। 9 डिसेंबर 2010 रोजी त्यांचे लग्न डॉक्टर प्रशांत केरप्पा गवळी, पेनूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर यांच्याबरोबर झाले। दोघांनीही पेनूरमधील सावतामाळी शॉपिंग सेंटरमधील एका गाळ्यामध्ये वैद्यकीय सेवेचं काम चालू केलं। तेथे चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर स्वतःचे पेनूरमध्ये 6 गुंठे जागेत पंढरपूर रोड सुसज्ज असं बांधकाम करून श्री साईकृपा हॉस्पिटल नावानं सेवा चालू केली। त्यामध्ये डिलेव्हरी, महिलांचे रोग, एक्स-रे, सोनोग्राफी, लहान मोठी ऑपरेशनची सेवा देत होते। डॉक्टर जयश्रीनं बेळगाव जिल्ह्यातील बेलहुंगल कॉलेजमधून लग्नानंतर MS डिग्री संपादन केली। त्यांचे पती प्रशांत गवळी यांचे कोडोली, कोल्हापूर येथे BA MS झाले होते। त्यांनी लग्नानंतर MD मेडिसिनची डिग्री कर्नाटकातून मिळवली। दोघांच्याही सहकार्यानं चांगली वैद्यकीय सेवा सोलापूर, पंढरपूर शहरापेक्षा 40 ते 50% कमी दरानं देत होते। डॉक्टर जयश्रीची सेवा 24 तास चालू होती, त्यामुळे त्यांचं नाव पेनूर आणि आसपासच्या 20 ते 25 गावात प्रसिद्ध झालं होतं। डॉक्टर जयश्री गवळी हिचा स्वभाव प्रेमळ, मनमिळाऊ आणि सेवाभावी होता। त्यांना महाराष्ट्रामध्ये मेडिकल प्रवेश मिळाला नाही, तरी तिने डॉक्टर बनण्याची जिद्द सोडली नाही। कर्नाटकमध्ये प्रवेश मिळवून कन्नड भाषेतील अभ्यासक्रम समजून घेऊन मेडिकलचे पेपर इंग्लिशमध्ये देऊन डॉक्टर BA MS ही पदवी जिद्दीनं मिळवली। जिद्द, चिकाटी, अहोरात्र परिश्रम करण्याची सचोटी वाखाणण्याजोगी होती। डॉक्टर जयश्री यांना स्वयंपाकातील निरनिराळे 150 पदार्थ बनवण्याची ही कला हस्तगत होती। त्या सुगरण होत्या, कोणतेही काम करण्यास लाजत नसत, नकार देत नव्हत्या। कामगार आला नाही तरी त्यांचं सर्व काम झाडलोट, धुणी भांडी, स्वयंपाक स्वयंस्तुतीनं आनंदानं करत होत्या। हुरहुन्नरी, कष्टाळू, स्वाभिमानी होत्या। त्यांना भाषण करणं, कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणं, कार्यक्रमाचं नियोजन करणं, कोणत्याही सामाजिक कार्यामध्ये हुरहुन्नरी भाग घेणं इत्यादी गोष्टीची आवड होती। जयश्री गवळी डॉक्टर यांची पेनूरमधील 14 वर्षाची वैद्यकीय अविरत सेवा इतरांना आदर्श घ्यावा अशी होती। आदर्श अशा डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी यांचा शुक्रवार 5 जुलै 2024 रोजी दुपारी 1 वाजता लाईफलाईन हॉस्पिटल पंढरपूरमध्ये आकस्मिक देहांत झाला। त्यांना सतत अपमानित जीवन जगावं लागत होतं। त्यांना सतत नंदांचा त्रास होता। त्यांच्या छळाला कंटाळून डॉक्टर जयश्री गवळी यांनी आत्महत्या केली। त्या ज्या आवडल्या सर्वांना, त्याच आवडल्या निर्मिकांना, ईश्वरांना। या ईश्वर नीतीस इलाज नव्हता। त्यांच्या पश्चात 2 मुली, सई वय 12 वर्ष 7वीत, सिद्धी वय 11 वर्ष 6वीत, एक मुलगा साई सिनियर KG शिकत होता। पती डॉक्टर प्रशांत केरप्पा गवळी वय 40, सासरे डॉक्टर KT गवळी वय 75 वर्ष, सासू सौ निर्गुणा केरप्पा गवळी वय 68 असा परिवार। जयश्री गवळी ह्या लिंगे परिवारातील पहिल्या डॉक्टर होत्या। डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी यांच्या अचानक निधनानं पेनूर पंचक्रोशीतील सर्व जनता हळहळ व्यक्त करत होती। त्यांचे पार्थिव पंढरपूरहून रात्री 10 वाजता आले, तरीसुद्धा अंत्ययात्रेस हजारो नागरिक, महिला, लहान थोर, गावातील प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। गोरख गवळी गुरुजी आणि सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी श्रद्धांजलीचं भाषण करून अभिवादन केलं। सर्वांनी 2 मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहिली। आदर्श डॉक्टर सौ जयश्री प्रशांत गवळी, स्त्रीरोगतज्ञ यांना भावपूर्ण श्रद्धांजली।
तिसरा रक्षा सावरण्याचा विधी पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील स्मशानभूमीत रविवार 7 जुलै रोजी संपन्न झाल्यावेळी हजारोंच्या संख्येनं पेनूर पंचक्रोशीतील नागरिक, प्रतिष्ठित मंडळी, वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी, जयश्रीच्या मैत्रिणी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय माळी महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमर बोराटे, सरप्रदेश अध्यक्ष गौतम क्षीरसागर, पेनूरचे कस्तुरे मालक यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयश्री गवळी यांचे पिता श्री सत्यशोधक शंकरराव लिंगे यांना कन्याशोक अनावरण झाला. त्यांनी शोक संदेश देऊन श्रद्धांजली वाहिली. सर्व नागरिकांनी 2 मिनिटे उभं राहून श्रद्धांजली वाहिली. जयश्री यांच्या निधनानंतर फोन करून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ यांनी शोक संदेश दिला. त्यांचे प्रतिनिधी म्हणून रवी सोनवणे साहेब लिंगे गवळी कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी उपस्थित होते. सांगली, सातारा, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातून लिंगे गवळी परिवारांचं नातेवाईक सकाळी 6:30 वाजता रात्रभर प्रवास करून रक्षा सावरण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. शुक्रवारी दुपारपासून जयश्रीच्या निधनाबद्दल फेसबुक, व्हॉट्सअप, फोनवरून समक्ष भेट लाखो लोकांनी हळू व्यक्त करून डॉ. जयश्री गवळी यांना विनम्र अभिवादन केलं. दहाव्याचा विधी मुंडेवाडी तालुका पंढरपूर येथे रविवारी 14 जुलै रोजी सकाळी 7 वाजता आहे. 11व्याचा विधी पेनूर येथे स्वगृही सोमवारी 15 जुलै रोजी होणार आहे. शोकाकुल गवळी लिंगे परिवार.
गाडीत बसून हाँ अंदर है। मैं मेरा भी लूँ गाड़ी। परिचय चढ आहे गोड बाई मला वडू नको पडेल सोबेल मी काय अंदर का करो
मनुष्य जन्माला येतो तो एक दिवस जातच असतो. त्याप्रमाणे जयश्री गवळी यांचा मृत्यू झालेला आहे. वास्तविक एवढं मोठं शिक्षण केलं, एवढं नाव कमवलं होतं त्यांनी. या 15-20 गावामध्ये त्यांची प्रसिद्धी झालेली होती. त्यांचं काम चांगलं होतं, एकदम चांगलं काम होतं. त्याच्यामुळं त्यांचा स्वभाव पाहून पेशंट भरपूर त्यांच्याकडे येते. अशा या जयश्रीना वास्तविक माणसाचं काय, एक दिवस मृत्यू कोणाचंही आहे. आज ती गेले, उद्या आपण जाणारच आहे. परंतु अशा मृत्यू येणं थोडंसं अवघड वाटतं. म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात. मी माझ्या कस्तुरी कुटुंबातर्फे आणि पेरोल ऑपरेटरकडे श्रद्धांजली होऊन मी माझी ड्राइवर करता भी आज आपण सर्व अतिशय दुःखात गवळी आणि लिंगे कुटुंबात सगळे होत आहोत. अतिशय डॉक्टर गवळी या अतिशय लहान वयामध्ये निसर्गवासी झाल्या. अतिशय दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर खूप मोठा आलेला आहे. त्या दुःखामध्ये आपण नातेवाईक, मित्र सहभागी झालो. त्याबद्दल मी अखिल भारतीय माळी महासंघाचा
प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचं ऋणी आहे आणि त्यांच्या जाण्याने आपल्यामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली. या परिसरातली सर्व रुग्णांची सेवा करणाऱ्या अतिशय चांगल्या डॉक्टर आपल्यातनं निघून गेल्या, त्याबद्दलही आपलं मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो म्हणून आपण सर्वांनी प्रार्थना करायची आहे. आणखीन कोण बोलणार असतील तर त्यांनी यावे. आज या ठिकाणी अशा प्रसंगी आपण जमलो आहोत की ज्याची कोणी कल्पनाच करू शकत नाही. खऱ्या अर्थानं जयश्रीताई ह्या माझ्या सिस्टरच्या नणंद होत्या. त्याच्यामुळं प्रत्येक कार्यक्रमामध्ये येणं जाणं असायचं आणि त्यांचा उत्साह तो कार्यक्रमातला की प्रत्येक काम त्या उत्साहानं करायच्या. लिंग्यानंतर एक स्वप्न होतं की आमच्या बंधूंना फारसं काही शिकता आलं नाही. त्याच्यामुळं माझी जी मुलं आहेत किंवा भावाची मुली आहेत त्यांच्या घरामध्ये अनेक डॉक्टर निर्माण झालेले आहेत. तर सांगायचं तात्पर्य असं की ते फक्त कुटुंबाची हानी झालेली नाही तर त्यांच्यामुळे समाजाची देखील हानी झालेली आहे. कारण अशा स्त्रीरोग तज्ज्ञ इतक्या छोट्याशा गावामध्ये मिळणं तितकंसं सोपं नाही. त्याच्यामुळे त्या स्वतःच्या कुटुंबाचं तर हानी झालीच आहे, परंतु एक समाजामध्ये त्यांचं एक उंच स्थान होतं तिथं देखील एक हानी पोचलेली आहे. जन्ममृत्यूच्या अंतराला जीवन असे नाव, लाखो गेले त्याच वाटेने अजून अपरिचित गाव. असं जरी असलं तरी प्रत्येकाला जाणं हे असतं, परंतु अशा मधीच सोडून जाताना जे दुःख होतं ते न सांगणारं असं असतंय. त्याच्यामुळं या दुःखात आपण लिंगे कुटुंब असेल, गवळी कुटुंब असेल, या दुःख म्हणजे वर्षभर तर हे दुःख न मनातून डोक्यातून न निघणार आहे, परंतु तरी देखील त्यांनी या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करावा असं मी बोराटे कुटुंबाच्या वतीने आणि अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने प्रार्थना करतो. आज अतिशय दुःखद प्रसंगी मला या ठिकाणी वारावरून बोलावं लागतं. एक तर आपल्या मुलांनी आणि मुलींनी आई वडिलांना श्रद्धांजली व्हायची असते. आई वडिलांच्या निधनावर शोक व्यक्त करायचा असतो, आक्रोश व्यक्त करायचा असतो. परंतु माझ्यावर एक अशी पाळी आलेली आहे आज की माझ्या देखत माझी एक धडधाकट तरुण वयातील माझी मुलगी जयश्री प्रशांत गवळी यांच्या निधनानं परवापासून फेसबुक आणि व्हॉट्सअपवर लाखो लोकांनी तिला श्रद्धांजली वाहिली. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. जयश्रीचा जन्म हा 20 जानेवारी 1985 मी शंकरराव लिंगे आणि माझ्या पत्नी सुनंदा लिंगे या माझ्या मुलीचा जन्म 20 जानेवारी 1985 झाला. माझी एक जिद्द होती की आमच्या घरात कोणी शिकलं नाही, आमच्या पिढीमध्ये कोणी शिकले नाही, माझे आजोबा वगैरे कोणी शिकले नाही, आमचे वडील शिकले नाहीत, आमचे थोरले भाऊ शिकले नाहीत, आमच्या लहान भावाने सुद्धा 2री, 3री, 4थी, 5वी ह्याच्यापेक्षा जास्त कोणी शिकलं नाही.
म्हणून मी शिकावं आणि ते कमवा आणि शिका या धोरणातून मी शिकलो आणि 10वीपर्यंत शिकलो. त्याच्या पुढे मला शिकता आलं नाही. म्हणून माझी जिद्द होती की माझ्या मुलीला मी शिकवणार, ग्रॅज्युएट करणार. आणि ते स्वप्न माझं जयश्रीनं पूर्ण केलेलं होतं. जयश्रीचं शिक्षण हे अकलूजमधील शंकरराव मेहते पाटील इंग्लिश स्कूलमध्ये KG ते 10वीपर्यंत झालं आणि त्याच्या पुढचं शिक्षण 11वी 12वी शंकरराव मेहते सदाशिवराव माने विद्यालयामध्ये झालं. सायन्स साईडनं झालेल्यामुळं तिला डॉक्टर व्हायचं होतं आणि डॉक्टर व्हायचं तिचं स्वप्न होतं. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आणि तिला ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पुण्याला आकुर्डीला आपले रामकृष्ण मोरे होते, त्यावेळचे मंत्री होते, शिक्षण मंत्री होते आणि आमच्या जवळचे माननीय सुधाकररावजी गणगणे साहेब यांचे जवळचे मित्र होते. त्यांच्या कॉलेजवर मी गेलो त्यावेळेला तिथल्या कॉलेजच्या मॅनेजमेंटने त्यांनी मला 2 लाख रुपये त्यावेळेला डोनेशनची फी मागितली आणि ही थोडी जास्त होते असं वाटतं. म्हणून मी सुधाकररावजी गणगणे यांच्या वसिल्याने त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी 2.5 लाख रुपये सांगितले आणि त्यानंतर 2.5 लाख रुपये देण्यासाठी मला 1 दिवस उशीर झाला. त्यामुळं ते म्हटले माझं हे शीट गेलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी प्रयत्न केला पण कुठेही मला शीट मिळालं नाही. तरीसुद्धा जयश्री तिला मी प्रयत्न केला की दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण दुसऱ्या साईडमध्ये कुठंतरी शिकू. नाही म्हणले मला डॉक्टरच व्हायचं. मग आम्ही कर्नाटकमध्ये प्रयत्न केला आणि कर्नाटकमध्ये पहिल्यांदा सिंदगीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. सिंदगी एक तालुक्याचं गाव होतं म्हणून त्या ठिकाणी 1-2 महिने शिकल्यानंतर परत चांगल्या मोठ्या BDL कॉलेज विजापूरच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतोय म्हटल्यानंतर तिथनं काढून परत विजापूरमध्ये टाकलं आणि विजापूरमध्ये जो अभ्यासक्रम होता तो कन्नडमध्ये होता. तर कन्नडमधला अभ्यासक्रम कसा शिकायचा अतिशय अवघड कठीण गोष्ट होती. तरीसुद्धा तिनं जिद्दीनं प्रयत्न करून कन्नड शिकले आणि कन्नडचा अभ्यास समजून घेतला आणि त्याच्यानंतर पहिला सेमिस्टर थोडा अवघड गेला परंतु दुसऱ्या सेमिस्टरपासून ते पहिला सेमिस्टर दुसरा सेमिस्टर एकत्र सुद्धा तिनं सोडवला. इंग्लिशमध्ये पेपर दिले आणि जिद्दीनं तिथं BA-MS कॉलेज केलं. तिथं ॲप्रेंटिसचे जे 1.5 वर्ष होतं तिथं न करता सोलापूरला युनिक हॉस्पिटलमध्ये ॲप्रेंटिस म्हणून आम्ही तिला एक बिनपगारी असं तिथं कामाला लावलं आणि त्या युनिक हॉस्पिटलमध्ये नाईटची ड्युटी त्या डॉक्टरनी दिली होती की ह्या दवाखान्यामध्ये तुम्हाला नाईटला ड्युटी करायची असेल तर जागा मिळेल. नाईटला ड्युटी करत असताना तिच्या हाताखाली 4-5 दुसऱ्या डॉक्टरसुद्धा ज्युनियर दिलेल्या होत्या. त्यामुळं तिला डिलेव्हरीचा इतका अनुभव आला की त्या ठिकाणच्या चांगल्या मोठ्या वकील डॉक्टर यांच्यासुद्धा CA आमचे भुतळा सर यांच्या मुलीचे डिलेव्हरी त्या ठिकाणी झाली आणि त्यांचा अभिप्राय इतका चांगला आला की ही मुलगी अतिशय सुंदर प्रकारे डिलेव्हरी करते. त्यामुळं तिचं नाव सोलापूरमध्ये हे झालं होतं. त्यानंतर 2010 साली तिचं लग्न KT गवळी यांचा मुलगा प्रशांत गवळी यांच्याबरोबर मोहोळमधील आपल्या पेनूर गावामधील झालं आणि इथंच एक शॉपिंग सेंटरमध्ये छोटासा गाळा आमच्या प्रशांत गवळीचा होता. त्या ठिकाणी त्यांचं प्रॅक्टिस होतं आणि हिला डिलेव्हरी करण्यासाठी जागा नव्हती तर सावतामाळी आपल्या शॉपिंग सेंटरमध्ये एक गाळा घेऊन त्या ठिकाणी तिनं प्रॅक्टिस चालू केलं आणि त्या प्रॅक्टिसला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की 2-3 वर्षातच त्यांनी नवीन जागा घेऊन सुसज्ज असं आता जे हॉस्पिटल आपल्या पंढरपूर रोडवर बांधलं आणि आमच्या ताईची प्रगती ही दिन दुगणी आणि रात चौगुणी, दिवसात दुप्पट आणि रात्री चौपट, कारण रात्रंदिवस ते दवाखाना चालवत होते. रात्रंदिवस कधीही कंटाळा न करता केव्हाही पेशंट आलं तर तिला सर्व्हिस देत होते
त्यामुळं या 20-25 गावामध्ये तिचं इतकं चांगलं नाव झालेलं होतं. अतिशय प्रसिद्ध अशी माझी मुलगी होती. परवाच 11 एप्रिलला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्तच त्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालेलं होतं. 11 वर्ष पूर्ण झाले म्हणून तो कार्यक्रम आम्ही इथे घेतलेला होता. त्या कार्यक्रमाला सुद्धा त्या ठिकाणी सुसज्ज अशा त्या हॉस्पिटलमध्ये एक्सरेची सोय किंवा त्या ठिकाणी सर्व रक्त लघवी तपासण्याची सोय किंवा सोनोग्राफीची सोय, छोट्या मोठ्या ऑपरेशनचं त्या ठिकाणी ऑपरेशन थिएटर, अशा अनेक सुविधा सोलापूर आणि पंढरपूर यांच्यामधलं हे पेलूर गाव, या गावामध्ये जवळजवळ 40 ते 50% कमी दरामध्ये आमच्या या हॉस्पिटलमध्ये सुविधा मिळत असल्यामुळं रात्रंदिवस तिथं पेशंटची रांग लागलेली असायची. अक्षरशः लोक एक दिवशी तरी जयश्री गावाला गेली किंवा कुठं आजारी असेल तर त्या दवाखान्यामध्ये लोकांची तारांबळ उडायची. तर इतक्या चांगली आमची मुलगी ही एक स्वाभिमानी होती, अभिमानी होती, कष्टाळू होती. तिला जवळजवळ 150 पदार्थ बनवता येतात असं स्वयंपाकामध्ये सुद्धा ती सुगरण होती. आणि अतिशय म्हणजे कुठलंही काम करायला ती लाजत नव्हती अजिबात. म्हणजे एखादा नोकर जरी नाही आला तर हॉस्पिटल झाडण्यापासून ते सर्व बाथरूम साफ करण्यापासून सुद्धा ते आजसुद्धा काम करत होते. म्हणजे ते कुठल्याही गोष्टीमध्ये लाजत नव्हते, कोणतंही काम करायला मागं बघत नव्हते. अतिशय कष्टाळू, जिद्दी, स्वाभिमानी, अभिमानी होती. आणि आमचं लिंगे कुटुंबाचं आणि गवळी कुटुंबाचं नाव हे अतिशय उज्ज्वल त्यांनी केलेलं होतं. त्याचा मला सार्थ अभिमान वाटत होता. येताना जाताना मी तिच्या घरी गेल्याशिवाय बघितल्याशिवाय राहत नव्हतं, म्हणून मी घरी जात येत होतो. जाता येताना मी पाहत होतो. माझी जयश्रीची जिद्द होती की आता नवीन हॉस्पिटल बांधून मल्टी पर्पज हॉस्पिटल बांधायचं आणि त्याच्यामध्ये अनेक सुविधा या गोरगरीब लोकांना द्यायच्या. तिचं स्वप्न लवकरच पूर्ण झालं असतं. कारण ज्या वेळेला माझी परिस्थिती अशी होती की बाबा मी आमचं लग्न झालं त्यावेळेला माझ्याकडं जास्तीत जास्त 1 लाख रुपयाचं भांडवल होतं. माझ्याकडे एक लुना मोपेड फक्त होती. जयश्री जन्माला आल्यापासून आजपर्यंत आमची एवढी प्रगती झाली की आता जवळजवळ 10 गाड्या आमच्याकडं घरामध्ये आमच्या लिंगे कुटुंबामध्ये 25-25 लाखाच्या आहेत. म्हणजे आम्ही किती मोठं आहे हे सांगण्याचं माझं ध्येय नाही, परंतु माझ्या जयश्रीच्या जन्मानंतर ही झालेली माझी प्रगती आणि लग्नानंतर झालेली गवळी कुटुंबाची आणि सर्व आमच्या लिंगे कुटुंबाचं नाव हे अतिशय महत्त्वाचं आणि अभिमानाचं मला वाटत होतं. परंतु काही गोष्टीच्या मध्ये मला फार दुःख वाटत होतं की कौटुंबिक काही अडचणी असतील त्याच्यामध्ये जास्त हस्तक्षेप करू नये असं आमचं धोरण होतं. काही गोष्टी असतील त्या आम्ही गेल्या 14 वर्षापासून माझ्या जयश्रीनं या गावामध्ये सगळ्यांची सेवा केली. सगळ्यांना चांगल्या प्रेमानं, प्रेमळ स्वभावानं तिला भाषण करण्याची कला होती, कार्यक्रम सूत्रसंचालन करण्याची कला होती, कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये जाण्याची आवड होती. कुणाच्या सुखादुःखामध्ये तिला जाण्याची अत्यंत आवड होती. एखाद्या सुखादुःखात जर कुणी न्यायचा प्रयत्न नाही केला तर ते हट्टासानं ते म्हणजे हट्ट धरत होते की मला त्या ठिकाणी जायचंच आहे. परवाच त्या पंढरपूरच्या ज्या रुपनर कुटुंबामधील तिची सहकारी तिची आत्महत्या झाली तेव्हापासून तिनं म्हणजे खाली घेतल्यासारखं मला दिसत होतं. आणि ते सुद्धा तिला काय त्रास झाला असेल असं सारखं ते घोकत होते. म्हणजे ते एक इमोशनल तिच्याकडे हे होतं. आता कौटुंबिक काही गोष्टी असतात, परंतु भावाच्या संसारामध्ये बहिणीने किती हस्तक्षेप करावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचं हे पिनूरचं गवळी कुटुंब आहे. या कुटुंबामध्ये जी परिस्थिती घडली ती अनेक कुटुंबामध्ये घडू नये
हीच माझी इच्छा आहे आणि हीच माझ्या जयश्रीला श्रद्धांजली आहे. माझ्या जयश्रीचं अर्ध्यावरती डाव मोडला त्याबद्दल ज्या आवडल्या सर्वांना, त्याच आवडल्या निर्विकांना, या ईश्वर नीतीस इलाज नाही. आज माझ्या जयश्रीच्या आत्म्याला शांती मिळावी आणि अशा माझ्या जयश्रीसारख्या आत्महत्या कुणाच्याही होऊ नये ही सर्वेश्वराची प्रार्थना करते. यानंतर सर्वांनी श्रद्धांजलीसाठी उठून उभा राहिला. सर्व महिला सर्व